नमस्कार, मी सौरभ कोरटकर, TV9 मराठीमध्ये आपलं स्वागत। संतोष देशमुख हत्या प्रकरणातील 2 फरार आरोपी अटकेत आले आहेत। मुख्य आरोपी सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळेला पुण्यातून अटक करण्यात आली आहे। डॉक्टर संभाजी वायबसे यानेच घुले सांगळेला पळून जाण्यास मदत केली। वायबसेच्या चौकशीनंतरच घुले आणि सांगळेला पुण्यातून अटक करण्यात आली आहे। बालेवाडी स्टेडियमच्या शेजारील खोलीतून आरोपींना अटक करण्यात आली। आरोपी कृष्णा आंधळे हा मात्र अद्याप फरार आहे। आता आरोपींना थोड्याच वेळात केज कोर्टात हजर केलं जाणार आहे। घुले आणि सांगळेची नेकनूर पोलीस ठाण्यात चौकशी सुरू आहे। संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळेला अटक झाली आहे। हत्येच्या 26 दिवसानंतर फरार आरोपी सुदर्शन घुले, सुधीर सांगळेला पहाटे पुण्यातून अटक करण्यात आली। SITने काल डॉक्टर संभाजी वायबसेसह 2 जणांना ताब्यात घेतलं होतं। घुले आंधळे सांगळेला फरार होण्यासाठी मदत केल्याचा डॉक्टर वायबसेवर संशय होता। SITने डॉक्टर वायबसेची कसून चौकशी केली, त्यानेच फरार आरोपींचा पत्ता सांगितला। वायबसेने दिलेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी पुण्यात आरोपींचा शोध घेतला। पोलिसांनी पुण्यातील बालेवाडी स्टेडियमच्या शेजारील खोलीतून घुले आणि सांगळेला अटक केली। हत्या प्रकरणातील आरोपी कृष्णा आंधळे अजूनही फरार आहे। पोलिसांकडून त्याचाही शोध घेतला जातोय।